स्विच ऑफ. कपडे पण इथेच आहे. केदार, मी निघतीये. निघताना तुला घट्ट मिठी मारावी आणि तुझा निरोप घ्यावा असं खरंच मनापासून वाटत होतं. पण तुझा शेवटचा निरोप घेणं कठीण झालं असतं म्हणून न सांगता निघून जाते. मला माहिती आहे मी गेल्यानंतर तुला अनेकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. काही जण तुला प्रश्न विचारतील, काही जण गैरसमज करून घेतील. पण या सगळ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझ्यासमोर उभी राहिले असते तर कदाचित शब्दच फुटले नसते म्हणून पत्र लिहिते. आणि हो, माझी काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी घे. मला नाही माहिती मी परत येईन की नाही, पण एवढं मला नक्की माहिती आहे की आपल्या घराची, आपल्या टीमची तू काळजी घेशील आणि आपलं मिशन पूर्ण करशील. आणि हो, तू माझ्या आठवणीत नाही, तू माझ्या मनात कायम असशील. तुझीच केदारची तारिणी. तारिणी, ए तारिणी, अगं चहा कुठे आहे माझा? घ्या. अरे वा, सूर्य कुठे उगवला? चक्क तू चहा घेऊन आलीस. तारिणी कुठे आहे? मी हाक मारते, मला सकाळपासून ओ दिलेली नाही. तुम्ही हाक मारा. आता काय झालं आणखी नवीन? हे बरोबर ओळखलं तुम्ही. हं? तारिणी रोज नवीन काहीतरी चुका करतच असते ना. हे बघ, मी तारिणीच्या चुकांबद्दल बोलत नाहीये. या घरात रोज नवीन नवीन चुका होतात ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. पण त्याला सुद्धा तारिणीच कारणीभूत असते ना. आता सकाळपासून हाक मारते मी, ना ती ओ देते ना तिचा नवरा. बघायचं तुम्हाला? हं? तारिणी, तारिणी, केदार. अगं काहीतरी कामात असतील ते. कामच? एवढं काय काम आहे त्यांचं हा, की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये? तारिणी, अगं. केदार, काकू. काकू, काय झालंय? कशाला ओरडताय तुम्ही? वा, काय झालंय? बघ, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला की नाही, पण तुझ्या लाडका भावापर्यंत आणि त्याच्या बायकोपर्यंत माझा आवाज काही पोहोचत नाहीये. मम्मा, काय काय झालंय? काय झालं? ये आता तूच राहिली होतीस, सांगते आता सगळ्यांना ना एकत्रच सांगते. काय झालं वहिनी? ये तू पण ये. आता एक काम करा तुम्ही सगळे, हा असे एक एकटे येऊ नका. मी हे जे काही बोलते ना ते टेप करून घ्या आणि मग नंतर जे येतील ना ते सगळ्यांना ऐकवत राहा. हा